नमस्कार शेतकरी मित्रांनो. बघा, ज्यांचे PM किसानचे हप्ते बंद पडलेले असतील असे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण शासनाने काय केलेलं आहे, वेळोवेळ सांगितलेलं आहे आणि इथून पुढंही काय करावं लागणार आहे तुम्हाला. ज्यांचे हप्ते बंद आहेत, ज्यांचे हप्ते चालू आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना KYCची प्रक्रिया जी आहे ती 100%च पूर्ण करावी लागेल. कारण ज्यांना हप्ते येत आहेत अशांनी सुद्धा काय करायचे आहे, पूर्ण करायचे आहे. आणि ज्यांना हप्ते येत नसतील अशा शेतकऱ्यांनी सुद्धा काय करायचे आहे, पूर्ण करून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान योजनेचे दोन्हीचे हे हप्ते अविरत चालू राहणार आहेत. त्यासाठी आता पहिल्यांदा बऱ्याच शेतकऱ्यांनी OTPच्या माध्यमातून काय केली होती, KYC केली होती आधारच्या सहाय्याने. पण आता OTPच्या माध्यमातून काय केले आहे, शासनाने बंद करून थंब आणि चेहऱ्यावर KYCची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितली आहे सर्व शेतकऱ्यांना. मग ज्या शेतकऱ्यांची अद्याप KYCची प्रक्रिया पूर्ण केली नसेल, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ लवकरात लवकर जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण अंतिम तारीख 30 जून दिलेली आहे आणि 30 जूनच्या आतमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, ही KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांचे हप्ते वगैरे चालू आहेत, त्यामुळं मग आपल्याला KYC करण्याची गरज नाही असे म्हणतात. पण अशा सर्व शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, चेहऱ्यावरची E-KYC किंवा मग थंबद्वारे आपल्याला E-KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तरच पुन्हा येणारे पुढील हप्ते जे आहेत ते तुमचे काय होणार आहेत, ते चालू राहणार आहेत. कारण बरेच शेतकऱ्याचे काय केले जाते, तर मयत झालेले आहेत असे बरेच शेतकरी. आणि मग मयत झालेले असल्याकारणानं त्याही शेतकऱ्याला काय होत आहे, हप्ते येत आहेत. मग हप्ते येत असल्याकारणानं आणि जे शेतकरी हयात आहेत त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, हा हयातनामा म्हणलं तरी काही अडचण नाही. त्यामुळंच मग ही KYCची प्रक्रिया काय केलेली आहे, चालू झालेली आहे. मग हयातनामासारखा जसं की ज्यांचं संजय गांधी निराधार वगैरे जसे दिला जातो हयातनामा, तसं त्या पद्धतीचंच ही एक काय KYCची प्रक्रिया आहे. आणि मग त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे आहे, जे शेतकरी अद्याप KYC करणं बाकी असेल चेहऱ्यावरची किंवा थंबची, त्यांनी काय करायचं आहे, लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करा. कारण हा एक सुद्धा काय आहे, हयातनामासारखाच प्रकार आहे किंवा पद्धत म्हणलं तरी काही अडचण नाही. मग ज्यांचे हप्ते वगैरे बंद असतील अशांना एक सुवर्ण संधी आहे की काय होऊ शकतात, चेहऱ्यावरची KYC केल्यानंतर हप्ते तुमचे 100% चालू होऊ शकतात. हे राहिलेले हप्तेही तुमच्या खात्यावर पडू शकतात. आणि ज्यांचे अविरत चालू आहेत तर त्यांना काही अडचण नाही. पण KYC बंधनकारकच आहे, करावीच लागणार आहे. त्यामुळं मग येत्या 30 जूनपर्यंत सर्व शेतकरी जे पात्र लाभार्थी असतील त्यांनी काय करायचे आहे, KYCची पूर्ण प्रक्रिया करून घ्यायची आहे. तरच पुढील हप्ते तुम्हाला काय होणार आहे, तर चालू राहणार आहेत. धन्यवाद.